नमस्कार. मी रोहिणीच किचन अँड बाग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत वाफवड्याचं कालवण. त्यासाठी चणा डाळ मी तर रात्रभर भिजत घालून घेतलेली आणि आता ती वाटून घेणार आहे. आता आपण डाळ वाटून घेतलेली, त्याच्यात थोडं मीठ, 1 चमचा मीठ टाकलं आणि अर्धा चमचा मिरची पावडर हे टाकून पीठ कालवून घ्यायचं चांगलं. पाणी टाकून डाळ वाटायची नाही अजिबात. पिठीत आपण मीठ मिरची टाकून कालवून घेतली. आता आपण तेल तापायला ठेवूया वडे तळण्यासाठी. तेल गरम झालेलं आहे, गॅस थोडा बारीक करू आणि वडे टाकून घेऊ त्याच्यात. बघा आपले वडे चांगले ब्राऊन रंगावर तळलेले आहेत. आता आपण वडे काढून घेऊया. तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी साईज करू शकता वड्यांची. आपले वडे सगळे तळून झालेले आहेत. आपण काढून घेऊया वडे. आणि आपण याच तेलात मसाला फ्राय करून घेणार आहे कालवणासाठी. त्यासाठी कांदा घेतलाय मी चिरून, कोथिंबीरचे देठ, टोमॅटो, खोबरं, लसूण आणि कढीपत्ता हे आपण एक एक करून सगळं फ्राय करून घेऊया. आपला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर देठ चांगले तेलात शिजवून घेतलेले आहेत. काढून घेते ते. आणि खोबरं ते नंतर टाकणार आहे. आता आपण खोबरं, लसूण आणि कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता वाटण्यासाठीच वापरायचा, वाटला तर छान टेस्ट येते. आपला सगळा मसाला आता फ्राय करून झालेला आहे. मिक्सरला वाटून घेऊया.
आपल्या कालवणाला चांगले उकळे येऊन द्यायचे. आमच्याकडे याला कालवणच म्हणतात. तुमच्या नॉनव्हेजच्या भाजीपेक्षा पण भारी कालवण होतं. आपल्या कालवणाला चांगले उकळे आली. आपल्याला किती आटवायचं त्या प्रमाणात थोडंफार आटवायचं आणि गॅस बंद केला की मग वडे टाकायचे. उकळीत नाही टाकायचे, नाही तर मग ते पूर्ण विरघळून जाते. आता आपलं कालवण तयार झालंय. गॅस बंद करते. कोथिंबीर टाकले. वडे टाकून घेते. आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं वाफ वड्याचं कालवण तयार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.